सामन्याला इथे सुरुवात होते। समोर फलंदाज जयेश सुरेकर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक घेऊन आलाय। अक्षय पाटील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिला चेंडू आता मात्र धावसंख्येचा श्री गणेशा होतोय 1 या आकड्यावरती, तो म्हणजे लखमादेव नवगाव संघाचं अकाउंट इज ओपन। जशा प्रकारे SBI किंवा बँक ऑफ बडोद्यामध्ये सेव्हिंग केली आणि मात्र 1 धावसंख्येची सेव्हिंग लखमादेव नवगाव संघाने केली आणि मात्र धावफलक इथे मात्र अर्जित होतोय, खुलं होतोय। लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन असल्यानंतर गोलंदाजाला गोलंदाजी करत असताना टप्पा आणि मात्र क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदलाव करावा लागतो। हे चित्र मैदानाच्या आतमध्ये माऊली 11 वर्सोली संघ करत असताना पाहायला मिळतोय। अक्षय प्रामुख्याचा गोलंदाज माऊली 11 वर्सोली या संघाकडून गोलंदाजी करतोय नवगाव एंड कडून। चांगला चेंडू लेन बॉल होता। या वेळेसच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विघ्नेश कटोरियाने आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता ऑन साइडच्या दिशेने, नो बॅट बिटवीन द बॉल। विकेट किपरच्या दस्तानांमध्ये प्रशांत जायनकवा चांगला असं विकेट किपिंग करतोय आणि मात्र हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय। अक्षय पाटील सुद्धा त्या धाटणीचा आणि त्या कॅलिबरचा गोलंदाज, त्याच्याकडे असलेलं पोटेन्शियल मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय। पुढील चेंडू यावेळेस चेंडू आडव्या हाताने मारण्याचा प्रयत्न ऑन साइडच्या दिशेने लपेटलाय चेंडू, तिथे मात्र आपण पाहिलं तर डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन ठेवले आणि मात्र तोपर्यंत सिंगल 2 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते। पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना चांगल्या प्रकारे संत चालू असणारा सामना, निर्धारित 5 षटकांचा सामना अलिबाग टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिले तर मित्रांनो 4-3-2 षटकांचे फायनल 1 षटकांची सुद्धा आपण पाहतोय। परंतु सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या माध्यमातून सागर गणेश थळ संघाने हे सामने मात्र चांगल्या रीतीने इथे मात्र ठेवलेत आणि मात्र प्रत्येक संघाला इथे मात्र 5 षटकांचा पहिला सामना आणि त्याच नंतर सेकंड राऊंड सुद्धा 5 षटकांचा। कुठल्याही संघाला इथे मात्र चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळावा मिळावे त्यासाठी आजचाच गट इथे ठेवलाय। चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानावरती अक्षय पाटील चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय। थलेश्वर थळ संघाने इथे मात्र स्पर्धा ऑर्गनाइज केली होती, त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी राहिलेला अक्षय पाटील, परंतु अक्षय पाटीलच्या गोलंदाजीचा तडाखा घेतलाय ऑफ साइडच्या दिशेने कॉपी बुक स्टाईलने खेळलेला फटका, डीप कव्हर क्लिअर करणारा एक्स्ट्राऑर्डिनरी फटका चौकार पाहायला मिळतोय। या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती। पहिल्या षटकाचा खेळ इथे प्रगतीपथावरती असताना अद्यापपर्यंत शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या षटकातील। शेवटच्या चेंडूवरती 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील 4, हा येतोय चौकार। हे सॉन्ग आपण ऐकलं, चांगल्या प्रकारे गाणं त्यांचं आपण ऐकलं आणि मात्र चांगल्या प्रकारे सामने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती लागतात। बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहिले। गोलंदाजीच्या मोर्चावरती मितेश, गोलंदाजीच्या मोर्चावरती थल एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, धनुष्य बाणाप्रमाणे तीराप्रमाणे स्थिर आणि मात्र गोलंदाजीच्या डोक्यावरून चेंडू मात्र तिथे अडवला जातोय। तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा 12 रन्स इन स्कोर कार्ड, सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस विदाउट लॉस। लखमादेव नवगाव संघाची परिस्थिती आपण पाहतोय। चांगल्या प्रकारचं चित्र पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना मितेश। यावेळेस चेंडूवरती काय घडतंय, बॅटची अंधुरी कडा, खालची कडा लागली। यावेळेस चेंडूवरती यष्टीरक्षक आहे प्रशांत जायनकवा अडवलाय, तोपर्यंत डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। चांगल्या प्रकारे सामना, दोन्ही संघ त्या ताकदीचे, एकीकडे वर्सोली गावातील संघ, दुसरीकडे नवगाव गावातील संघ। या आवलेशा चेंडूवरती फसवलंय, गंडवलंय, चकवलंय, तिथे मात्र मंगेश करतोय चुकी।
जशा प्रकारे अंगुलीला जात असताना हातातून साबण निष्ठावाना तशा पद्धतीने इथे कॅच ड्रॉप झाली, जमीनदोस्त झालाय चेंडू. तोपर्यंत इथे मात्र 2 धावा पळून काढतायत आणि मात्र या 2च्या मदतीने 14 या आकड्यावरती आपण पाहतोय धावफलक जात असताना. दुसऱ्या षटकातील अद्यापपर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय, 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि या एंडने कशा प्रकारे फलंदाजी होते. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, अक्षरशः लेंथ मध्ये बदलाव केलाय. चान्स क्रिएट करतोय मितेश गोलंदाज, परंतु चान्स मात्र तो क्रिएट केल्यानंतर मित्रांनो झेल मध्ये कन्वर्ट होत नाहीये. तोपर्यंत आपण पाहिला डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी. विघ्नेश कटोरला वारंवार स्ट्रगल करण्यास भाग पाडतोय गोलंदाज. चांगला चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये तिथे मात्र गणेश जायनाको आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करत असताना. चांगली अशी फेकी, तोपर्यंत सिंगल आणि मात्र एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावरती. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन असल्यानंतर वारंवार मी सांगतोय टप्प्यामध्ये बदलाव गोलंदाजाला करावा लागतोय, क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव कर्णधार यष्टीरक्षकाला करावा लागतोय आणि मात्र हे करत असताना कधीतरी डोकेदुखी सुद्धा ठरू शकते गोलंदाजाला. टप्प्यामध्ये बदल, लेंथ मध्ये बदल आणि मात्र साईड कधी सुद्धा चेंज सुद्धा करावी लागते. ह्या गोलंदाजाने साईड चेंज केलेली नाहीये, लेफ्टी येऊ किंवा मित्रांनो रायटी फलंदाज येऊ, परंतु तो मात्र त्याच साईडने गोलंदाजी करतोय. स्विच इट करायचा होता यावेळेस चेंडूवरती, अक्षरशः हाही चेंडू डॉट आला आणि पाहता पाहता 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. 15 आकड्यावरती आपण पाहिलं विदाउट लॉस 15 धावा आफ्टर 2 ओव्हर कंप्लीट. अद्यापपर्यंत 15 धावसंख्येची भागीदारी पार्टनरशिप मैदानावरती आपण पाहतोय. विघ्नेश कटोर आणि त्याचा साथीदार फलंदाज जयेश सुरेकर ही जोडी लखमादेव नवगाव संघाची आपण पाहतोय आणि मात्र एकीकडे सेन्सिबल क्रिकेट आणि एकीकडे रौद्र रूप धारण करण्याची ही खासियत आहे, परंतु अद्यापपर्यंत जयेश सुरेकर याला सूर गवसत नाहीये आणि मात्र त्याचा मात्र आज बॅटचा जोहर मैदानामध्ये पाहायला मिळत नाहीये. वारंवार स्ट्रगल करतोय 2 षटकांमध्ये. दोन्ही फलंदाज पहिल्या मॅचचा आढावा घेतला तर विघ्नेश कटोरचा बॅटचा झंझावात आपण पाहिला असाल, परंतु या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारे त्याचं चित्र मैदानावरती आपण पाहायला मिळेल. नितीन गोलंदाजीच्या मोर्चावरती ओव्हर नंबर 3च्या मोर्चावरती आपण पाहतोय विघ्नेश कटोर खेळण्यासाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती बिग हिट पाहायला मिळतोय. चेंडू परंतु हातामध्ये जातोय. सोहन जायनाको कोणतीही मिस्टेक करत नाहीये. फर्स्ट विकेट डाऊन लखमादेव नवगाव. पंधरा आकड्यावरती आपण पाहतोय पहिला लागलेला धक्का लखमादेव नवगाव संघाला एक जिवारी धक्का म्हणूया. विघ्नेश कटोर बाबू मात्र तंबूच्या आश्रयाला परत जातोय. वन डाऊन साठी त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज भागीश शेवलकर स्ट्राइक एंड वरती आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल आणि मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. सेकंड राऊंडचा सामना आहे. सेकंड राऊंडचा मुकाबला मैदानामध्ये दोन्ही संघ त्या ताकदीचे त्या धाटणीचे मैदानावरती अलिबाग पंचकृषी मधील नामांकित संघ दादा संघ म्हणून गणले जात आहेत आणि या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ही दादागिरी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय. ताडभाटच्या ऐतिहासिक मैदानावरती थळीश्वर थळचं हे मैदान. सेन्सिबल क्रिकेट खेळायचं होतं, परंतु या चेंडूने अनएक्सपेक्टेड बाउन्स क्रिएट केलाय आणि मात्र यष्टीरक्षक प्रशांत जायनाकवा याच्या हातामध्ये चेंडू जातोय. हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. कधीतरी सेन्सिबल खेळावं लागतं आणि कधीतरी रौद्र रूप आपलं धारण करावं लागतं. हे मैदानाच्या वरती आपण पाहतोय. पुढील चेंडू
पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. भागेश चौलकरच्या माध्यमातून डबलचा कॉल आहे का? हो आहे. आणि मात्र यस नो वेट या 3 कॉलिंगच्या आधारावरती हाय कोऑर्डिनेशन चांगले होते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट च्या आधारावरती 2 धावा पूर्ण आणि धावफलक जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याचनंतर डॉट डिलिव्हरी आणि मात्र तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण. नितीन चांगली गोलंदाजी करतोय. वारंवार गोलंदाजी चांगल्या प्रकारे होतोय. माऊली एलियन वर्सोली संघाची स्विच हिट करायचा होता. वारंवार स्ट्रगल करतायत मैदानावरती. सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. आणि मात्र टेढ़ी उंगली करत असताना या फटक्याचं वैशिष्ट्य आहे, बसला तर घात नाहीतर आघात. आघात होतोय मैदानावरती. भागेश चौलकर याला चेंडू मात्र डॉट येतोय. 4 चेंडू झाले तिसऱ्या षटकातील. अद्यापपर्यंत 2च धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद या षटकामध्ये. लॉफुल टॉस अशा पद्धतीचा चेंडू टाकलं पडलंय मागात. भागेश चौलकरचा बॅटचा तडाखा, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावून मारला आणि मात्र या षटकाराच्या मदतीने 23 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न. आता मात्र सोहम जाय नाकवा करतोय चुकी. आणि इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती अरुण गवळी यांचा शब्द आहे, चुकीला माफी नाहीये. तोपर्यंत आपण पाहिलं तर सिंगल धाव इथे पूर्ण होते आणि मात्र पाहता पाहता 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होते. 24 या आकड्यावरती 1 गडी बाद. लखमादेव नवगाव संघाची परिस्थिती आपण पाहतोय. 18 चेंडू मध्ये 24 केल्यात, 1 गडी बाद झालाय विघ्नेश कटोर. आता मात्र तंबू मध्ये बसून मात्र या सामन्याचा मनोमुराद आनंद घेतोय. परंतु पाहूया येणारे 12 चेंडू मध्ये 2 षटकांमध्ये काय घडणार, काय बिघडणार याची डोलाचं पृथक्करण करण्यासाठी मी मात्र मायबोली मराठी या भाषेमधून आपल्याला समालोचन करतोय. आणि मात्र पाहायला गेलं तर मित्रांनो 24 या आकड्यावरती 1 गडी बाद. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. लखमादेव नवगाव संघाची परिस्थिती आता मात्र पाहायला गेलं तर वैयक्तिक 2रं आणि सांघिक संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय. तो गोलंदाजाचं नाव मितेश. चांगल्या प्रकारे लखमादेव नवगाव संघाने स्पर्धा ऑर्गनाइज केली होती गुंजिशच्या मैदानावरती. तिथे मात्र बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हाच गोलंदाज होता मितेश. तो गोलंदाजीच्या भोवळ्यावरती आपण पाहतोय. समोर फलंदाज भागेश चौलकर. हे बॅटल बघायला सुद्धा रसिक मायबाप प्रेक्षकांना आवडेल. पहिल्या चेंडूवरती भागेशचा झेल उडालाय की काय, परंतु निर्जन स्थळी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल. तोपर्यंत 1च धाव. दुसऱ्या धावेचा गडबड घोटाळा झाला असता, परंतु तोपर्यंत सिंगल. 25 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतात. 4थ्या षटकाचा पहिला चेंडू अक्षरशः चान्स क्रिएट झाला होता, परंतु जिथे फटका पोहोचला तोपर्यंत नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि मात्र कुठलाही चान्स क्रिएट झालेला नाहीये. म्हणजेच काय सुखरूप भागेश चौलकर आणि मात्र त्याचा साथीदार फलंदाज अद्यापपर्यंत जयचं कौतुक करावं लागेल. थोडंसं खराब कॉलिंग झालं होतं, रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं असतं, परंतु वेट केलं, थांबवलं आणि मात्र 25 या आकड्यावरती आपण पाहिलं धावफलक जाऊन पोहोचते. चांगल्या प्रकारचे सामने आपण पाहतोय. नीटनेटकं आयोजन सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या नियोजनाने ही स्पर्धा मात्र ऑर्गनाइज केली सागरी गणेश थल या संघाने. आणि मात्र चांगलं असं आयोजन मैदानावरती आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट GT लाईव्ह स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती थेट प्रक्षेपण YouTube वरती या सामन्याचा मनोमुराद आनंद आपण घेऊ शकतोय. 3 दिवस चालणारी ही स्पर्धा. आजचा ह्या स्पर्धेचा प्रथमच दिवस, पहिलाच दिवस. आणि मात्र शनिवारच्या दिवशी आपण पाहिलं तर मित्रांनो फायनलचा अंतिम दिवस असणार आहे. मैदानावरती आपण पाहतोय चेंडूची चाचपणी केली जाते, कुठला चेंडू जास्त ट्रॅव्हल होईल आणि मात्र तो सिलेक्ट करतायत दोन्ही बॅटर. एकीकडे भागेश, एकीकडे जयेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. जयेश सुरेकर स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. वारंवार स्ट्रगल करत होता. आता मात्र आपली फलंदाजी, आपलं रौद्र रूप मात्र धारण करावं लागेल आणि मात्र आपल्याकडे असलेलं पोटेन्शियल कॅलिबर मैदानाच्या आतमध्ये गुणवत्तक शैली दाखवावी लागेल. आणि मात्र फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. जो मात्र फॉर्म असतो तो सातत्यपूर्ण ठेवणं तितकंच महत्वाचं असतं, परंतु सातत्य ठेवणं
अनेक अनेक नामवंत फलंदाजांना जमत नाहीये, बॅड पॅच येत असतात मित्रांनो. आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ, आणि जयेशचा नेत्रदीपक बहारदार असरदार नशिबाचा लॉंग स्टॉप एरियामध्ये चौकार. असंच म्हणणं असेल, या चौकाराच्या मदतीने नशिबाचा चौकार आलाय बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉप एरियामध्ये. या चौकाराच्या मदतीने 29 धावा, 29 रन्स इन स्कोर कार्ड. यावेळेचा इनसाइड आउटचा फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळेल. तोपर्यंत डबल तर झाली, ट्रिपलचा कॉल आहे का पाहावं लागेल. आणि ट्रिपल घेत असताना फलंदाज इज गॉन. सेकंड विकेट डाऊन लखमादेव नवगाव. अनुज राऊत हा फलंदाज चौथ्या क्रमांकासाठी मैदानावरती दाखल झालाय. वनडाऊन साठी आला होता भागेश शौलकर, आता मात्र चौथ्या क्रमांकासाठी तो म्हणजेच अनुज राऊत आलाय. नो स्ट्राईक एंड वरती असणार आहे. आणि पाहायला गेलं तर मित्रांनो 31 धावा, 31 रन्स इन स्कोर कार्ड. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. चौथ्या षटकाला इथे मात्र मार्गस्थ होत आलाय. तिथे मात्र भागेश शौलकर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. भागेश शौलकरच्या हेल्मेट वरती चेंडू लागतोय, तोपर्यंत आपण पाहिलं डोक्याचा वेध घेणारा हा चेंडू होता. सेकंडचा कॉल आहे. थ्रो मात्र थोडासा ढिले पाहायला मिळतोय अक्षय पाटील याचा. तोपर्यंत डबल रन्स इथे पूर्ण, आणि मात्र धावफलक जाऊन पोहोचते. डबल तिरी 33 धावा धावपटलावरती लागतायत. चांगल्या प्रकारे मैदानावरती खेळ आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम, महामेलावा या थळेश्वर थळच्या ताडवाडच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती आपण पाहतो. यावेळेसचा फटका, उंच माझा झोका, हवेमध्ये गेलाय चेंडू. तो गोलंदाज वेल जज कॅच, आउटस्टँडिंग झेल बाय. थर्ड विकेट डाऊन लखमादेव नवगाव. चला मित्रांनो, 5व्या क्रमांकावरती परेश झडे येतोय. आणि मात्र पाहायला गेलं तर या षटकातील शेवटचा 1 to go, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि धावफलकावरती आपण पाहिलं 33 धावसंख्येवरती 3 गडी बाद. लखमादेव नवगाव संघाची परिस्थिती आपण पाहतोय. सेकंड राऊंडचा मुकाबला, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. कुंभमेलावा या सुंदर अशा क्रीडांगणावरती ताडबाटचं ऐतिहासिक थळेश्वर थळचं हे क्रीडांगण, आणि 360 अंशाचं 360 डिग्रीचं हे चौफेर असं मैदान, नयनरम्य मैदान. परेश झडे याने लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. ते माऊली 11 वर्सोली या संघाने तोपर्यंत सिंगल, आणि मात्र या सिंगलच्या मदतीने 34 रन्स इन स्कोर कार्ड आफ्टर फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. माफ करा, कंप्लीट झालंय. चौथ्या षटकाचा आफ्टर फोर्थ ओव्हर इन कंप्लीट, चौथ्या षटकाचा खेळ सुद्धा इथे संपन्न होते. आणि मात्र पाहायला गेलं तर 3 गडी बाद, 34 धावा. ही परिस्थिती मैदानावरती आपण धावफलकावरची आपण पाहतोय. लखमादेव नवगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये माऊली 11 वर्सोली. निर्धारित 5 षटकांचा सामना, 4 षटकांमध्ये 34 आल्यात. आणि मात्र 5व्या षटकासाठी भैरवीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, आणि डेट ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून कोण येतोय गोलंदाज पाहूया. कोणाला इन्व्हाइट केलं जातं, कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते, ती म्हणजे सोहम जायनकवा. हे नाव त्यांनी मात्र पुढे आणले आणि त्याला पाठबळ दिलं जाते. प्रशांत जायनकवा काहीसा कान मंत्र देत असताना सोहम जायनकवा याला आपण पाहतोय. यष्टिरक्षण करणारा प्रशांत जायनकवा हा सिनियर खेळाडू, तसेच मंगेश आहे, चांगले चांगले खेळाडू माऊली 11 वर्सोली संघाने
यंगस्टरांना सुद्धा चान्स दिलाय आणि मात्र हा संघ या वर्षी आपण पाहिलं तर चांगला असा बक्षीस पात्र होतोय आणि अनेक स्पर्धेमध्ये चांगल्या चांगल्या नामवंत संघांना पराभूत करून बाजी मारली ती म्हणजेच माऊली एलियन वर्सोली संघाने. लखमा देऊन नवगाव संघाचा विचार केला, हाही संघ त्या धाटणीचा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू परेश झडे, काहीच बॅट मधून प्रॉपर कनेक्शन नाही, रनआउटचा चान्स क्रिएट झाला होता परंतु सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पूर्ण धाव कंप्लीट करतोय आणि मात्र एकच्या मदतीने आपण पाहिलं धावफलक जाऊन पोहोचतोय. 35 धावा, 35 रन्स इन स्कोर कार्ड. 5व्या षटकाला इथे शुभारंभ झालाय. पहिला चेंडू झालाय, 5 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या 17 मधील आणि मात्र अनुज राऊत स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. पुढील चेंडू अनुज राऊतला यावेळेसचा चेंडू लॉक क्रमांक 22 च येते अनावरण केलंय. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी कदाचित 2 वरती आली का पंच सांगतायत हो माझे दोन्ही आज समांतर, धाव आली अवांतर आणि मात्र 36 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. चांगल्या प्रकारचं चित्र मैदानावरती पाहायला मिळेल का हा मोठा प्रश्नचिन्ह मैदानावरती आपण पाहतोय. राजाचा रंक आणि रंकाचा राव व्हायला वेळ लागत नाहीये. वेळेला सुद्धा मित्रांनो मिनिटाला सुद्धा सेकंद अपुरा असतो. हे चित्र मैदानाच्या वरती आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू आपण पाहिला, सनमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर काहीसा स्किट होऊन खाली राहिलाय, कधी अनएक्सपेक्टेड बाउन्स, तर आता मात्र खाली सुद्धा राहतोय चेंडू. म्हणजेच काय प्रेडिक्ट करता येत नाही या सिमेंटच्या खेळपट्टीवरती. अनुज पुन्हा एकदा चकलाय परंतु पंच काय सांगतायत, पंचांचे पुन्हा एकदा दोन यात समांतर, धाव घ्या लिहून स्कोरर मित्र अवांतर. 37 रन्स इन स्कोर कार्ड, 5 ओव्हर इन प्रोग्रेस. 5व्या षटकातील काहीसा कधीतरी चेंडू वाईट फेकतो. वाईट हा चेंडू वाईटच असतो आपल्या संघासाठी मित्रांनो. एक धाव बहाल करतो समोरच्या संघाला आणि मात्र अतिरिक्त चार्ज लावावा लागतो, अतिरिक्त चेंडू फेकावे लागतात. यावेळेसच्या चेंडूवरती यू मिस आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी दांडी गुल, विकेटचं पतन, बजाव डीजे. दोन चेंडू शिल्लक आहेत, 2 टू गो पहिल्या इनिंग मधील. श्वेत काहीसा हलक्यात स्टिअर करायचं होतं, परेशला स्ट्रायकर एंड मध्ये आणायचा प्रयत्न, आपली विकेट बहाल, सॅक्रिफाईस, कम ऑन डीजे. हे चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परेश झडे शेवटचा अंतिम चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय.
चला शेवटचा अंतिम चेंडू आहे पहिल्या सत्रातील परेश झडे खेळण्याची सुवर्ण संधी आणि मात्र संधीचं सोनं करतोय का पाहूया. शेवट चेंडू स्विचिट करायचा होता परंतु स्विचिट झाल्यानंतर तुम्हाला चेंडू वाईट मिळणार नाहीये हे परेशला सुद्धा माहिती आहे आणि मात्र 37 झाल्यात 38 धावसंख्येचं आव्हान आहे. पाहूया द्वितीय सत्रामध्ये काय घडणार आणि काय बिघडणार हे जाणून घेण्यासाठी आवाजामध्ये बदल करूया आणि घेऊन जाऊया शेर शायरीचे बुलंद बादशाह इम्रानजी बुखारी भाईजान यांच्याकडे. तोपर्यंत धन्यवाद. डीजे बजाव. जाए तो 37 रन बनाए और निर्धारित 30 गेंदों में 38 रनों की आवश्यकता है. फील्डिंग की सजावट जैसे जल्द कर ले लखमादेव नवगांव. प्रारंभिक जोड़ी मैदान पर अगर देखा जाए तो प्रशांत जाय नाखवा और उनका साथ देते हुए गणेश जाय नाखवा, ये दोनों बैटर्स मैदान पर सज्ज होते हुए 30 गेंदे 38 रनों की जरूरत है. दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी पुरस्कृत श्री सागरी गणेश थल आयोजित श्री सागरी गणेश चषक. विनायक लट कुठेही असाल तर राकेश आमलातकर आपली वाट पाहत आहेत. नक्कीच आपण या आपला यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. विनायक लट, विनायक लट, राकेश आमलातकर आपली वाट पाहत आहेत. आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या. तो चलते फिर से एक बार मैदान पर परेश झड़े गेंदबाजी के लिए आते हुए. प्रारंभिक जोड़ी मैदान पर गणेश जाय नाखवा, प्रशांत जाय नाखवा. ऑफिशियल अंपायर अगर देखा जाए तो प्रवीण जी अद्रेसर मैन फ्रॉम पेन, उसी साथों साथ दानिश जी खोत मैन फ्रॉम खोपोली. आज जरूर काफी लंबे का सफर कर दानिश सर भी यहाँ पर आए. हर साल की तरह इस साल भी उनका तहे दिल से वेलकम है, स्वागत है. परेश झड़े गेंदबाजी के लिए नौगांव इनकी जानिब से गेंदबाजी करेंगे. लखमादेव नौगांव टीम के लिए यहाँ पर संकट मोचन बनना होगा. P1 पावर प्ले का शतक लेकर 30 गेंदे 38 रनों की आवश्यकता है. जीटी स्पोर्ट्स लाइव के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े हैं उन सभी दर्शकों का फिर से एक बार तहे दिल से स्वागत है. प्रशांत जाय नाखवा माउली 11 वर्सोली टीम की रन मशीन और उनका साथ देंगे 9 सेकंड पर गणेश जाय नाखवा. 30 गेंदे 38 रनों की आवश्यकता है. पहली गेंद परेश झड़े, राइट मोर द विकेट. इस बार चॉप किया है और इस बार देखिए खड़ताल फुला खालून चेंडू फरार. पर जब तक फील करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रनों के साथ शुरुआत की. अच्छी गेंद डाली थी परेश झड़े ने, चॉप कर पॉइंट की दिशा से गेंद को ट्रैवल किया डीप कवर पॉइंट की दिशा में. तब तक 2 रन लेने के साथ शुरुआत करते हुए बैटर प्रशांत जाय नाखवा. अच्छी गेंदबाजी करने पर फील्डरों की साथ यहां पर प्राप्त नहीं हो रही है.
केदार लट, जिन्होंने पहले दोपहर के सत्र में हमें गुणलेखक के काम को सरे अंजाम दिया, और अभी जिम्मेदारी शंतनु दीपक पेंडेकर ने अपने कंधे पर ली। और इस बार देखिए मिड विकेट के ऊपर से वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। मैदान पर छाते हुए, ओहो इस बार फ्लिक करना चाहते थे क्रॉस लाइन, लाउड अपील किया, गुडलैंड स्पॉट पे टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी उछाल ली थी, प्रवीण आंद्रे सर के पास अपील किया था, पर गेंद ने उछाल लेने के बाद ऑफिशियल अंपायर के पास जवाब था नॉट आउट, डॉट गेंद जाती हुई। परेश जड़े, जय सुरेकर, अनुज राउत, ये तीन गेंदबाजों के ऊपर पूरी उत्तरदायित्व है, जिम्मेदारी है, क्योंकि इस रनों को रोकना है ना, तो जरूर ये दोनों खिलाड़ियों को शांत रखना होगा, डॉट करानी होगी। ओ फिर से एक बार शॉट फाइनल की दिशा में खेलने का प्रयास, फील्डर है वहां पर, एक रन लेने का मौका, एक रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 9 रन। गणेश, श्री सागरी गणेश थल के खिलाड़ी गेंद की ट्रॉफी की हाइट देख रहे हैं, उठाने के लिए दिक्कत होगी कि नहीं, क्योंकि उनका स्वप्न है सागरी गणेश थल की ये ट्रॉफी हमारे गांव में आनी है, हमारे आली में आनी है, और वो आली है श्री सागरी गणेश थल उंदेर आली। तो फिर से एक बार एक रन के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए स्ट्राइक पर बल्लेबाज अलीबाग का फरदीन जिसे कहा जाता है वो है गणेश जायनाकवा। सेकंड पर परेश झड़े फिर से एक बार एक छक्का खाने के बाद कमबैक करते हुए नजर आए, इस बार अपर कट, गेंद को ढकेल दिया है डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री लाइन के बाहर, गणेश जायनाकवा ब्रांडेड चौकार। जरूर अगर देखा जाए ना तो हमारे परम मित्र महेंद्र लट, इनके चिरंजीव शशांक लट, आपकी जिंदगी में खुशी कभी कम न हो, आपके जिंदगी में खुशी कभी कम न हो, भगवान आपको ऐसी आइटम दे शशांक लट कि वो माधुरी दीक्षित से कम न हो। और जरूर यहां पर थाला फोरिजर थलेवा, धोनी को फॉलो करने वाले खिलाड़ी, इस बार देखिए गेंद हवा में, जय सुरेकर गेंद के नीचे डायरेक्ट हिट करने का प्रयास, ओ अच्छा बैकअप, तब तक एक रन लेने में कामयाब, एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर, शंतनु में बतलाते हुए 14 रन, 38 रनों का टारगेट जीतने के लिए अभी भी 24 गेंदें और 24 रनों की आवश्यकता है। महेंद्र लट अगर देखा जाए तो हमारे जमाने के धोनी जिन्हें कहा जाता था, और उनके लड़के भी धोनी को फॉलो करते हैं, ये बड़ी बात है। अगर थल गांव में धोनी की स्टाइल होगी तो वो महेंद्र लट और उनके चिरंजीव यहां पर आए, उनका स्वागत है। आशांक शशांक, 24 गेंदें 24 रनों की आवश्यकता है, दमदार दमदार महेंद्र शेठ धलवी पुरस्कृत श्री सागरी गणेश थल इस प्रतियोगिता का आज का पहला दिन, पहले दिन में ये शानदार मैच गेंदबाजी के लिए जय सुरेकर। 24 गेंदें 24 रनों की आवश्यकता है। सेकंड पर बल्लेबाज गणेश जायनाकवा और उनका साथ देंगे नॉन सेगमेंट प्रशांत जायनाकवा। 24 गेंदें 24 रनों की जरूरत है, एक शानदार मैच। जय सुरेकर गेंदबाजी के लिए आए, इस बार वाइड स्पीड ऑन की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर परेश झड़े, जब तक फील्ड करेंगे तब तक एक रन लेने का। एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचे 15 रन। जय सुरेकर गेंदबाजी के लिए आए, थोड़ा सा सलाह मशवरा करते हुए, क्योंकि 38 रनों को रोकना है और वही विचार विनिमय लखमादेव नवगांव यहां पर प्राप्त करते हुए ज्यादा से ज्यादा इस साझेदारी को तोड़नी है, ज्यादा से ज्यादा विकेट प्राप्त करने, गेंदी डॉट करानी है अगर इस मैच में अपना अस्तित्व कायम रखना है।
पर ये रुकने वालों में से कहा है जहां पर बड़ी गैप है वहां पर स्ट्रोक लगाते हुए प्रशांत जायनाकवा, एक अनुभवी खिलाड़ी, गेंद मिड विकेट के ऊपर से, तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा, डीजे प्रफुल्ल। सात मार्च को वीर दमदार अमदार प्रीमियर लीग का आयोजन है और वही दमदार अमदार सन्मान्य महेंद्र शेठ दलवी पुरस्कृत श्री सागरी गणेश स्थल आयोजित यह चषक। और इस बार देखिए फ्लाई स्लीप पे फील्डर तैनात है, जीवन दान, किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है। अनुज राउत के हाथों से गेंद थोड़ी सी आगे थी, अगर अनुज राउत के हाथों में बैठती ना तो जरूर ये कैच हो सकता था, पर क्रिकेट में जर और तर में काफी अंतर होता है। मुश्किल में डालते हुए बल्लेबाजी करने वाली टीम माउली 11 वर्सोली, जय सुरेकर। ओहो, इस बार अच्छी गेंद, जय सुरेकर की जितनी तारीफ करो उतनी कम, कमाल की गेंदबाजी। इस बार अगर देखा जाए तो प्रशांत जायनाकवा को यहाँ पर गेंद थोड़ी सी इंजर्ड करती हुई, उनके थाई पैड को गेंद लगी है। प्रशांत जायनाकवा ओके है अब जरूर, अगर देखा जाए तो थोड़े से तेज तरार गेंद थी, सटीक यॉर्कर डालने की कोशिश और उस कोशिश में गेंद जरूर पाव को लगती हुई नजर आई। अभी देखा जाए तो लखमादेव नौगांव बनाम माउली 11 वर्सोली, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक शंतनु में बताते हुए 19 रन। अभी भी जीतने के लिए 19 रनों की आवश्यकता है, 38 रनों का टारगेट सेट किया है। प्रशांत जायनाकवा जैसे बल्लेबाज को जय सुरेकर जैसे गेंदबाज ने शांत रखा है। आवश्यकता है डॉट कराने की, आवश्यकता है गेंदों पर विकेट प्राप्त करने की। और इस बार बल्ले का भारी सीरा विकेट कीपर का सहारा अनुज राउत सफलतापूर्वक कैच लपकने में कामयाब, डीजे प्रफुल्ल सासवड़ेकर। जिस तरह से प्रशांत जायनाकवा आउट है उसी तरह से हमारे प्रफुल्ल ने गाना लगाया, मी निकालो तुम्हें येता का, और जरूर यहां पर बल्लेबाज को बुलाया है खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय पाटिल। 19 रन स्कोर कार्ड पर 2 ओवर की समाप्ति के बाद एक गेंद आना बाकी है। जरूर यहां पर अगर देखा जाए तो 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जय सुरेकर की जितनी तारीफ करो उतनी कम। एक चौवा लगाया था प्रशांत जायनाकवा ने, उसके बाद उस खिलाड़ी को लगातार की 3 गेंदें डॉट कराई और सफलतापूर्वक विकेट प्राप्त करने के बाद न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 3 पर अक्षय पाटिल। जय सुरेकर एक अच्छे गेंदबाज है। अनुज राउत अगर देखा जाए तो उस तरह की गेंदबाजी करते हैं। परेश झड़े एक अच्छे गेंदबाज है। विघ्नेश कटोर की आज बल्लेबाजी काफी प्रभावित नहीं हुई। भाग्य चौलकर जो हार्ड हिटर बल्लेबाज जाने जाते हैं उनका भी बल्ला शांत था। फिर से एक बार जय सुरेकर टप्पा गिरने के बाद ऑफ स्टंप के काफी बाहर ऑफिशियल अंपायर को एक्सरसाइज करने पर मजबूर किया। ऑफिशियल अंपायर दानिश खोत सर अपने हाथ जमीन समांतर करते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया एक्स्ट्रा के साथ। नेहा पटेल भाभी के हीरो जर्सी नंबर 20 अक्षर पटेल स्कोर कार्ड पर आते हुए 18 रनों की जरूरत जीतने के लिए अभी भी स्विच हिट किया है लाउड अपील, पर उस अपील में आत्मविश्वास का उत्साह ज्यादा। और इस बार गणेश जायनाकवा को केंडू बनाते हुए चेंडू उनके बॉडी को लगता हुआ 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचे 21 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 17 रनों की जरूरत है। 18 गेंदें 17 रनों की जरूरत। इक्वेशन बदलता हुआ
पहले ओवर में अगर देखा जाए तो परेश झड़े जिन्होंने 14 रन खर्च किए, इस ओवर में जयेश सुरेकर ने कमाल की गेंदबाजी की, 7 रन खर्च किए। 2 ओवर की समाप्ति के बाद 21 रन 1 विकेट के नुकसान पर सफलतापूर्वक गेंदबाजी करते हुए नजर आए। पर तीसरी ओवर की जिम्मेदारी फिर से एक बार अनुज राउत, भागेश चौलकर को यहां पर गेंदबाजी के लिए दावत दी है। क्या इस प्रतियोगिता में भागेश कमबैक करेंगे? क्या खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय पाटिल इस मैच में अपने टीम को जिताने के लिए रनों की प्राप्ति करेंगे? संघर्ष दोनों को करना है, पर उस संघर्ष में जो जीतेगा भागेश चौलकर गेंदबाजी के लिए आते हुए। 18 गेंदें जीतने के लिए 17 रनों की 17 रनों की आवश्यकता है। और इस बार स्विच हिट, दूधाई तलवार, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, और भागेश चौलकर यहां पर सफलतापूर्वक विकेट प्राप्त की। मौसम मस्ताना, गरज नस्ताना, स्विच हिट करने का प्रयास, बल्लेबाज बैक टू द पैवेलियन, बाइको गेली माहिरी, काम करी पीतांबरी, डीजे। जायन अखवा और मंगेश जी दोनों बैटर्स के ऊपर पूरी जिम्मेदारी। भागेश चौलकर को गेंदबाजी के लिए दावत दी और पहली गेंद के ऊपर अक्षय पाटिल जैसे बल्लेबाज को स्विच हिट करने पर मजबूर किया और शानदार कैच लपकी वहां पर पॉइंट की दिशा में। 17 गेंदें 17 रनों की जरूरत है। इक्वेशन बदल दिया है गेंदबाज भागेश चौलकर ने। अगर इस तरह की गेंदबाजी करेंगे ना तो ये टारगेट भी डिपेंड किया जाएगा, क्योंकि पिछला मैच अगर देखा जाए तो जय हनुमान थलेपाड़ा टीम के अपोजिट उन्होंने 73 रनों का टारगेट सेट किया था, मात्र 10 रन से पराभूत हो गई जय हनुमान थलेपाड़ा। पर यहां पर ये रनों को रोकना है और इस बार भागेश चौलकर की शानदार गेंदबाजी। पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद डॉट कराते हुए इक्वेशन बदलता हुआ 16 गेंदें 17 रनों की जरूरत। कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है। करना था वार पर हो रहा है पलटवार। गेंदबाज भागेश चौलकर आज इस मैच में जान डालते हुए, क्योंकि उन्हें पता है अपनी गेंदबाजी की इस बदौलत आज लखमादेव नौगांव को टीम को जीताना है। पर स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है मंगेश। स्ट्राइक एंड पर मंगेश, टॉस स्ट्राइक पे गणेश, और इस बार मंगेश ने उदय खेला था, डीप स्क्वायर लेग की दिशा में खेल दिया है हवाई सफर, गेंद सीमा रेखा के बाहर, शानदार षटकार। विनंती असेल पण बॉर्डर लाईनचा ताबा घ्या, स्वतः फिल्डर जात आहे चेंडू आणायला, प्लीज सहकार्य करा। शेवटची मैच है त्यामुळे सहकार्य करा। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 27 रन। इस बार बैकफुट पर गए, पंच किया, ओहो, घर फिरले की घर से वहां से फिरता है, ऐसा कुछ चित्र मैंने सुना था, पर इस बार मैदान पर नजर आता हुआ ताड़ भाट के मैदान पर। तब तक 2 रन लेने का मौका, 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 29। आने वाली 2 गेंदें शेष बाकी है, 4 गेंदें हो चुकी है, 9 रनों की जरूरत जीतने के लिए अभी भी। और इस बार देखिए डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख मंगेश के बल्ले से ये शानदार छक्का। डीजे प्रफुल्ल जीतने के लिए मात्र 3 रनों की आवश्यकता है। मावली 11 वर्सोली टीम के लिए मंगेश आज छा गए, रनों की पारी। पर इस बार देखिए आउटसाइड ऑफ स्टंप्स के साथ गेंद के साथ छेड़खानी जरूर की, 1 रन लेने का मौका। और इसी तरह से 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 36। आने वाली 12 गेंदें और 2 रनों की आवश्यकता है।
12 गेंदे 2 रनों की जरूरत। अगर देखा जाए ना तो श्री सागरी गणेश स्थल के ओलंपिक में दौड़ने वाले खिलाड़ी जिन्होंने इस सीजन में 23 बार रन आउट हुए हैं वो है केदार लठ। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज ओम, और इस बार ये नो प्लस फील्डिंग रिस्ट्रिक्शन का यहां पर नो करार करते हुए दानिश खोसर, और इसी तरह से मैच जीत लिया है माउली 11 वर्सोली टीम ने। हार्डलक लखमादेव नौगांव अपने इस प्रतियोगिता में पार्टिसिपेट किया, सहभाग लिया। आपका मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं और आने वाली महाशिवरात्रि प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं देता हूं। और आज का दिन यहां पर समाप्त हुआ ये जाहिर करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।